गेल्या काही दिवसांपूर्वी मला एक प्रश्न विचारण्यात आला की घरात एखादा व्यक्ती वारलेला आहे, सुतक संपलेलं आहे, त्याचं जी काही विधी आहे ती संपलेली आहेत, दशक्रिया 13वा 14वा जे काय असेल ते. मग तिथून पुढे सुद्धा कुलदेवतेला जाणे, घरातील देवाची पूजा करणे हे योग्य राहतं का? आणि काही लोकांनी त्यांना असं देखील सांगितलेलं आहे की वर्षभरासाठी तुम्हाला नारळ फोडता येणार नाही, वर्षभर तुम्हाला देवपूजा करता येणार नाही, जोपर्यंत त्या व्यक्तीचं वर्षश्राद्ध होत नाही तोपर्यंत त्या कुलदैवतेला सुद्धा तुम्हाला जाता येणार नाही. हे कितपत योग्य आहे, याच्यात शास्त्र आधार किती आहे? धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू या दोन्हीही ग्रंथांचा जर आपण आढावा घेतला तर या दोन्हीही ग्रंथामध्ये या गोष्टीचे कुठेही नियम टाकण्यात आलेले नाहीत. उलट धर्मसिंधू हा ग्रंथ असा सांगतो की ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती मृत होते त्यावेळेस त्या व्यक्तीचं सुतक चालू असताना सुद्धा नातेवाईकाकडून घरातील देवाची पूजा करून घ्यावी लागते. कारण घरातील देवाची पूजा ही कुलधर्मकुलाचारामध्ये येते. जर कुलधर्मकुलाचार मोडण्यात आला तर आपल्याला त्याचा त्रास जाणवू शकतो. म्हणून सुतकामध्ये सुद्धा घरातील देवाची पूजा सांगितलेली आहे. मग सुतक संपल्यानंतर घरातील देवपूजा करता येणार नाही, याच्या मागे कोणताही शास्त्र आधार नाही. दुसरी गोष्ट, कुलदैवत. कुलदैवत हे सुद्धा एक धर्मकुलाचारामध्ये येते. वर्षाची वर्षाला कुलदैवताला जाऊन त्याचं दर्शन घेणे, त्याला अभिषेक करणे, आपल्या परंपरेनुसार ज्या काही गोष्टी आहेत त्या करत राहणे हे वर्षाची वर्षाला आवश्यक असते. मग ज्या वर्षी एखाद्या व्यक्ती घरात वारलेला असतो त्यावेळेस कुलदैवतेला जायचंच नाही असा जर नियम केला तर प्रत्येक वर्षी आपल्या भावकीत, प्रत्येक वर्षी आपल्या जवळच्या नातेसंबंधात कुठं ना कुठं सुतक वगैरे येतच राहतं. मग हे सुतक आल्यानंतर 10-10 वर्ष जर काही लोकांना कुलदैवतच करणं होत नसेल तर कुलधर्मकुलाचाराचा तिथे नियमभंग होतो. आणि हा नियम त्या व्यक्तीला मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, आर्थिक या गोष्टीतून निर्बल नक्कीच करतो. त्यामुळे शास्त्रीय आधार नसणाऱ्या गोष्टी पाळण्यापेक्षा शास्त्रीय आधार काय सांगतो, शास्त्रात काय सांगितलं जातंय, या गोष्टीचा नक्कीच विचार करा आणि तिथून पुढे निर्णय घ्या.